नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत बाजारातून आणलेली केळी केमिकलने पिकवलेली आहे की नैसर्गिक, कसे ओळखावं एका मिनिटात। केळी एक सुपरफूड आहे। केळी खाल्ल्याने दिवसभर एनर्जी मिळते, मात्र व्यापारी लोक केळी लवकर पिकवण्यासाठी केमिकलचा वापर करतात। खास करून केळी पिकवण्यासाठी कार्बाइडचा वापर केला जातो। हे पोटात गेल्यावर विषासारखं काम करतं। अशात नॅचरली पिकवलेली केळी किंवा केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखायची हे आज आपण जाणून घेणार आहोत। पहिला, देठाचा रंग। केमिकलने पिकवलेली केळीचा देठ गडद हिरवा असतो, पण केळी मात्र पूर्ण पिवळी धमक असते। तर नैसर्गिकरित्या पिकवलेली केळीचा देठ आणि केळी दोन्ही हळूहळू पिवळी किंवा काळपट असतात। दुसरा, सालीचा रंग। केमिकलने पिकवलेली केळी लिंबासारखी पिवळी धमक आणि दिसायला खूप आकर्षक असतात, मात्र नैसर्गिकरित्या पिकवलेली केळींचा रंग फिकट पिवळा असतो। तिसरं, काळे ठिपके। केळी नैसर्गिकरित्या पिकली असतील की त्यावर नैसर्गिक काळे ठिपके येतात। केमिकलने पिकवलेल्या केळ्यांवर असे ठिपके नसतात, ती पूर्णपणे स्वच्छ आणि पिवळी दिसतात। केळीची चव। केमिकलने पिकवलेली केळी खाताना ती कमी गोड लागतात आणि काही वेळा त्यांची चव किंचित तुरट किंवा कडू असू शकते। नैसर्गिक केळी अत्यंत गोड आणि रसाळ लागतात। पाण्यातील चाचणी। एका बादलीत पाणी घेऊन त्यात केळी टाका। जर केळी पाण्यावर तरंगली तर ती नैसर्गिकरित्या पिकलेली आहेत। जर केळी पाण्याच्या तळाशी गेली तर समजून जा की ती केळी केमिकलने पिकवलेली आहेत, कारण केमिकलमुळे केळ्यांचे वजन वाढते। अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।